नमस्कार, मी सहभोगी बंधक एटापल्ली, जिल्हा गडचिरोली. आज आपल्याला हक्कसोड पत्र म्हणजे काय आणि हक्कसोड पत्र नोंदविण्याची प्रक्रिया काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हक्कसोड पत्र म्हणजे एखाद्या सहमालकीच्या मालमत्तेवरील आपला कायदेशीर हक्क, हिस्सा किंवा दावा स्वेच्छेने सोडणे होय. सोप्या शब्दात सांगायचं तर ही मालमत्ता आता माझी नाही, माझा हक्क मी दुसऱ्याच्या हक्कामध्ये सोडत आहे, असा लेखी दस्तावेज म्हणजे हक्कसोड पत्र होय. उदाहरणार्थ, एखाद्या वारसाहक्काने आलेल्या मालमत्तेत दोन भाऊ बहीण सहमालक असतील व भाऊ बहिणीच्या लाभात किंवा बहीण भावाच्या लाभात आपला हिस्सा सोडत असेल तर त्यावेळी त्यांना हक्कसोड पत्र नोंदवावं लागते. हक्कसोड पत्र नोंदवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि बाबी: 7/12 किंवा मालमत्ता पत्रक, हेरफारपंची, पक्षकारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हक्कसोड पत्र ज्या मालमत्तेसंबंधी करण्यात येत आहे तिचा संपूर्ण तपशील दस्तऐवजामध्ये नमूद असणे आवश्यक आहे. आता आपण हक्कसोड पत्र नोंदविण्यासाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत पाहू. जर हक्कसोड पत्र हे विनामोबदला तसेच नातेसंबंधात केले जात असेल तर त्यासाठी 500 रुपये एवढे मुद्रांक शुल्क देय राहील. परंतु हेच नातेसंबंधातील हक्कसोड पत्र हे मोबदला घेऊन होत असेल तर त्याला अभिहस्तांतरणाप्रमाणे मुद्रांक शुल्क लागू राहील. जर हक्कसोड पत्र हे नातेसंबंधाबाहेर सहमालकांमध्ये होत असेल तर त्याला मुद्रांक शुल्क हे देखील अभिहस्तांतरणाप्रमाणे लागू राहील. आता आपण यासाठी लागणाऱ्या नोंदणी फीबाबत बोलू. जर हक्कसोड पत्र हे नातेसंबंधातील व ग्रामीण भागातील मिळकती संबंधात असेल तर रुपये 500 एवढे नोंदणी फी, तसेच शहरी भागासाठी असेल तर रुपये 750 एवढी नोंदणी फी देय असेल. परंतु जर हक्कसोड पत्र हे नातेसंबंधाच्या बाहेर असेल तर मात्र नोंदणी फी ही मालमत्तेच्या बाजार मूल्य किंवा मोबदला यापैकी जास्तीच्या असणाऱ्या रकमेवरती 1% एवढी देय असेल. म्हणजेच किमान 100 रुपये व कमाल 30,000 रुपये एवढी देय असेल. अशा प्रकारे तयार करण्यात आलेला दस्तऐवज संबंधित पक्षकार दुय्यम निबंधक कार्यालयात स्वतः हजर राहून दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करते. धन्यवाद.